तर मुंबई पोलीस मुख्यालयातील ब्रिटिशकालीन इमारत जमीनदोस्त होणार आहे। गुन्हे शाखेची 117 वर्षांपूर्वीची इमारत जमीनदोस्त होणार असल्याची माहिती मिळते। ऐतिहासिक इमारतीच्या पाडकामाला 26 नोव्हेंबर नंतर सुरुवात होणार असल्याची देखील माहिती मिळते। 1908 ला उभारलेल्या याच इमारतीमध्ये ब्रिटिश काळामध्ये लोकमान्य टिळक यांना अटक केल्यानंतर ठेवण्यात आलं होतं। त्यानंतर घडलेल्या अनेक घटनांची ही इमारत साक्षीदार आहे। तर पुण्यात पीएमपीएलच्या बसला आता अग्निसुरक्षेचं कवच देण्यात आलेलं आहे। पीएमपीएल मधील सर्व बसेसचं फायर ऑडिट करण्यात येणार आहे। कुठलीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून खबरदारी जी आहे ती घेण्यात येते। पीएमपीएलच्या ताफ्यामध्ये सध्या 2019 बसेस आहेत। तर आता बातमी आहे पुण्यामधून। पुण्यातील वारजे माळेवाडी पोलिसांकडून 65 मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आलेले आहेत। पोलीस उपायुक्त संभाजी कदम आणि पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोबाईल शोधण्याची मोहीम राबवण्यात आली। तर पुण्यातील वारजे पोलिसांनी मूळ मालकांना जवळपास 65 मोबाईल जे आहेत ते सोपवलेले आहेत। विविध चोऱ्यांमध्ये हे मोबाईल जे आहेत ते हरवलेले होते। तर त्यानंतर आता पोलिसांकडून 65 मूळ मालकांना त्यांचे मोबाईल जे आहेत ते सोपवण्यात आल्याची माहिती आता समोर येते। पुण्यातील वारजे पोलिसांच्या या संपूर्ण कामगिरीचं कौतुक जे आहे ते ज्या लोकांना मोबाईल देण्यात आलेले आहेत त्यांनी केलेलं आहे। पुण्यातील वारजे पोलिसांनी मूळ मालकांना जवळपास 65 मोबाईल त्यांचे सोपवलेले आहेत। चीनच्या शांघाय विमानतळावर अरुणाचल प्रदेशात जन्मलेल्या एका भारतीय महिलेला तब्बल 18 तासांहून अधिक काळ रोखून ठेवण्यात आलं। चीनच्या इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी या महिलेला भारतीय पासपोर्ट हा अवैध असल्याचं सांगत तिची चौकशी केली, कारण त्यांच्या मते अरुणाचल हा चीनचा भाग आहे। अरुणाचल प्रदेश हा आपल्या देशाचा प्रदेश असल्याचा दावा चीननं केला। चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी हा दावा केलेला आहे। तसंच चीननं महिलेसोबत गैरवर्तन केल्याच्या आरोपांचं खंडन केलंय। भारतीय महिलेला अटक किंवा छळ करण्यात आला नाही असं स्पष्टीकरण चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी दिलंय। मात्र चीनचा अरुणाचल प्रदेशातील दाव्यानंतर राजकारण जे आहे ते आंतरराष्ट्रीय पातळीवरती पेटण्याची शक्यता आहे। One of the officials from the Chinese immigration came over and singled me out of the queue. Your visa not acceptable. Your basically passport is invalid. Very confusing moment, obviously, because never heard of that before. We obviously are a proud Indian citizens, all residents of Arunachal Pradesh, and started mocking and laughing and saying things like, "You should apply for Chinese passport. You're Chinese. You're not Indian." Basically, didn't give me a straight answer. Ultimately, it took about 18 hours for me to get out of Shanghai. There wasn't a proper space given to us to basically rest after a 12-hour flight all the way from London. Arunachal Pradesh illegally set up by India. As for the individual case you mentioned, we've learned that during the whole process, China's border inspection authorities have gone through the whole process in accordance with laws and regulations and had just enforcement and fully protected